नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मेदूवडा आणि दहीवडा तयार करूया. दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये मेदूवड्याला बिस्कुट आंबोडे असे म्हणतात. चला तर आता वेळ न दवडता आपण रेसिपी तयार करायला सुरुवात करूया. अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे. ही डाळ आपण 2 तास चांगली भिजवूया. आता 2 तास पूर्ण झाले आहेत. आता ही डाळ चांगली भिजली आहे. या डाळीतील पाणी मी काढलं आहे. आता मिक्सरमध्ये पाणी न घालता ही डाळ वाटायची आहे. अगदी गरज असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घाला. जास्त पाणी घालू नका. मिक्सरमध्ये ही डाळ अगदी बारीक वाटायची आहे. आता सगळी डाळ वाटून झाली आहे. आता आपण ही वाटलेली डाळ फेटून घेऊया. यामुळे हे पीठ अगदी हलकं तयार होतं आणि बिस्कुट आंबोडे चांगले तयार होतात. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आपण बिस्कुट आंबोडे तयार करूया. 1 वाटीभर कडीलिंबाची पाने अगदी बारीक चिरून घेतली आहेत. याबरोबरच 4 ते 5 मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत. आता पुन्हा आपण हे पीठ चांगले मिसळूया. गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे. तेल आता चांगलं कडकडीत तापलं आहे. हे बघा, आपल्या हातात असं भरपूर पीठ घ्यायचे आहे आणि अंगठा आणि तर्जनीच्या मध्यातून हे पीठ अलगद असं सोडायचं आहे. असे केल्यामुळे हे बिस्कुट आंबोडे चांगले गोल गरगरीत तयार होतात. आमच्याकडे म्हणजे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये असे गोल आकारात तयार केलेले उडीदवडे असतील तर त्याला बिस्कुट आंबोडे असे म्हणतात. जर वड्यांमध्ये भोक केलं म्हणजे रिंग सारखी केली तर त्याला उडीदवडे असे म्हणतात. आज आपण हे असे गोल गरगरीत वडे तयार केले आहेत. हे बिस्कुट आंबोडे आमच्याकडे चहा कॉफी सोबत देण्यासाठी तयार केले जातात. संध्याकाळच्या वेळी खाण्यासाठी हे खास करून तयार केले जातात. तर याच वड्यांचे मी दहीवडे तयार करणार आहे. याप्रमाणे सगळे बिस्कुट आंबोडे तयार करूया. गॅसवर मोठ्या आचेवरच हे वडे तळायचे आहेत. गॅसवर एका बाजूला एका लहान कढईमध्ये थोडे पाणी तापण्यासाठी ठेवले आहे. आता या पाण्यामध्ये 1 चमचाभर हिंग पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातले आहे. हे गरम पाणी आपण दही वडे तयार करण्यासाठी वापरणार आहोत. आता हे तळलेले वडे आपण या पाण्यात घालायचे आहेत. हे वडे 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूया. 1 मोठी वाटी भरून गोड दही घेतले आहे. हे दही आपण फेटून घेऊया. आता या वड्यातील पाणी याप्रमाणे काढायचे आहे.
हे सगळे वडे मी असे पाण्यातून बाहेर काढते. थोडे वडे मी हे पाण्यातून बाहेर काढले आहेत. हे दही सुद्धा मी चांगलं फेटून घेतलं आहे. यामध्ये पाव वाटी साखर घालते. पुन्हा आपण हे दही चांगले फेटूया. आता हे दही या वड्यांवर घालूया. आता यावर आपण हिरवी चटणी, लाल चटणी घालूया. ही चिंचेची आंबट गोड चटणी मी तयार केली आहे. आता दही वडे तयार आहेत. हे दही वडे चवीला अगदी चविष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. थोडे बिस्कुट आंबोडे सुद्धा मी तळून ठेवले आहेत. हे बिस्कुट आंबोडे चटणी किंवा सांबारासोबत सर्व करा. दही वडे आपण असेच खाऊ शकतो. हे चवीला खूपच चांगले लागतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.